महाराजांच्या आशीर्वादांनी सुरुवात झालेली आपल्या या पर्वाला, आपल्या व्लॉगला या वर्षी सुद्धा तशी सुरुवात होणार आहे। तर आम्ही तयार आहोत 6 जूनसाठी। तिकडे जे ढोल वाजवतात ते आमचं मिस झालं। ते म्हणजे खूप सारी ठिकाणं आहेत तिथे जी आम्हाला बघायला मिळाली नाही। तिथे कोणीतरी तोफ आणलेली, इतकीशी तोफ होती ती, पण त्याचा आवाज खूप मोठा होता। सकाळी 4 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली। 4 वाजलेत, आता निघालोय आणि जवळजवळ 1 वाजता आम्ही वर पोहोचलेलो। खूप थकले होते, खूप। पाण्याची एकच बॉटल होती आमच्याकडे। पहिलं वर्ष होतं तर आम्हाला कसलाच अनुभव नव्हता। त्या सगळ्यामध्ये आनंदाचा क्षण हाच होता की आम्ही वर पोचल्या आमच्या हातात फुलं दिली गेली आणि आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होते की कसली फुलं आहेत। तिकडनं पालखी येते, त्याच्यावर पुष्पवर्षाव करण्यासाठी ही फुलं दिली गेली आहेत। आता आपण ते पाहिल्यानंतर, ते सर्व झाल्यानंतर आमचा पूर्ण थकवा निघून गेला। गेल्या वर्षी 350 होतं म्हणून खूप गर्दी होती। तर या वर्षी आधीच चाललोय, राईड पण होणार आहे 5 तारखेला। तर आम्ही तिथे 6 जूनला जाणार आहोत। यावर्षी तुम्हाला खूप काय दाखवण्याचा प्रयत्न करू। त्याच्यात इमोशनल सीन हा झाला की बाबू तिकडनं जेव्हा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेले, ते पूर्ण तो वेळ बाबू रडण्यातच घालवला त्याने। तो कंटिन्यू रडतच होता। बाहेर आल्यानंतर पण कमीत कमी तो अर्धा तास रडला मुलगा। महाराजांचे दर्शन करून रडतोय। का रडतोय? कारण ते सांग। कारण काय? मग त्यात रडायची काय गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट आहे ना। आणि गेल्या वर्षी आमचे 2300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत। या वर्षी त्याच्याहून जास्त व्हायला पाहिजे आणि आपल्या या पर्वाची सुरुवात महाराजांपासून होते। याच्यापेक्षा वेगळा आनंद माझ्यासाठी काही नाही आहे। 5 तारखेला की आम्ही सगळं कव्हर करू। तिकडे जे जे आमचं मागच्या वेळेला नाही बघायला मिळालं ते सगळं आम्ही यावर्षी बघणार आहेत। आणि यावर्षी आम्ही कुठल्या रूटने जाणार आहोत ते सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर जो रूट दिसत असेल त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल की आम्ही कुठून जाणार आहेत। आमची चॅनलची सुरुवात 6 जूनलाच झालेली रायगडच्या ब्लॉगने आणि पुन्हा वर्षभरानंतरचा पहिला ब्लॉग असणार आहे तो पण रायगडापासूनच सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय। तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी पण कोणी केलं नसेल। या एका वर्षात खूप स्ट्रगल झाला, पण ह्या वर्षी तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम द्या।